कल्याण डोंबिवली परिसरात पुन्हा एकदा पावसाची रिपरिप सुरू झालेली आहे। मी सध्या उभा आहे कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये आणि आपण पाहू शकतो की काल ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवली परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अनेक सखल भागात व अनेक रस्त्यावरती पाणी साचल्याने वाहतूक जी आहे तिचा मोठा खोळंबा झाला होता। अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती। मात्र मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत पावसाचा जोर कमी झाल्याने अनेक ठिकाणचे सखल भाग व रस्त्यावरचा पाण्याचा निचरा झाल्याने या ठिकाणी आता पुन्हा एकदा वाहतूक जी आहे ती सुरळीत झालेली पाहायला मिळत आहे। विशेषतः पाहायला गेलं तर हवामान खात्याने शनिवार आणि रविवार 2 दिवस रेड अलर्ट दिल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार व अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली गेली होती। काल पूर्ण दिवस मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस जो आहे तो कल्याण डोंबिवली परिसरात पडलेला, त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचून अनेक घरामध्ये देखील पाणी साचलं होतं। नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता। मात्र मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत पावसाने विश्रांती दिल्याने सगळीकडचे पाणी जे आहे ते ओसरलेले पाहायला मिळत आहेत। तरी देखील आपण पाहिलं तर हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर आज देखील पुन्हा एकदा अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे। सध्या तरी पाहिलं तरी ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू आहे। मात्र ज्या पद्धतीने ढगाळ वातावरण आहे त्यानंतर आणि हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर दुपारनंतर पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।